हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्र ही आलेली आहे. तर या दिवशी आईने आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काही उपाय करायचे आहे. म्हणजे या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आईने महादेवांच्या मंदिरामध्ये विड्याचं पान आहे तर ते महादेवांना अर्पण करायचं आहे. ते कशा प्रकारे अर्पण करायचं आहे, काय करायचं आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कारण हा जो उपाय आईने आपल्या मुलांसाठी केला तर मुलांना भविष्यामध्ये येणारे कोणतेही संकट, समस्या, अडचणी या त्यांच्या दूर होतील. त्याचप्रमाणे ते जर नीटची परीक्षा देत असतील किंवा जॉबसाठी प्रयत्न करत असतील, इंटरव्ह्यू देत असतील तर त्यासाठी त्यांना खूप लाभ होणार आहे. म्हणजे त्यांचं इंटरव्ह्यू मध्ये जर ते जात असतील तर ते देखील या उपायामुळे त्यांना जॉब चांगला मिळून जाईल. तसेच नीटची परीक्षा किंवा 10वी 12वीची परीक्षामध्ये त्यांना उज्ज्वल यशासाठी हा उत्तम उपाय आहे. तर हा उपाय खूप असा प्रभावी आहे. तर हा उपाय फक्त आपल्याला शिवरात्रीच्या दिवशीच अवश्य करायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर 8 मार्च म्हणजे 2024 शुक्रवारी महाशिवरात्र ही आलेली आहे. तर या दिवशी आईने आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, तसेच आपल्या घरात सुख समृद्धीसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे. तसेच या उपायामुळे तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत, इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होणार आहेत. तर पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि या दिवशी बघा, पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर आपल्याला त्याचं जास्तीत जास्त पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. परंतु शहरी भागामध्ये नदी वगैरे नसतात, त्यामुळे तरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला पांढरे वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि मग तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देता वेळेस तुम्हाला ओम सूर्याय नमः, ओम भास्कराय नमः किंवा ओम ब्रह्मस्वरूपिणे सूर्यनारायणी नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि माता पार्वतीची विशेष करून पूजा करायची असते. तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग तुमच्याकडे असेल तर शिवलिंगाला तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तसेच गणपती बाप्पा यांना देखील तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे. माता पार्वतीचे दुसरं रूप म्हणजे अन्नपूर्णा देवी, तर अन्नपूर्णा देवीला देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे की अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता. मग तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तुमच्याकडे जर धोत्राचं फूल असेल तर तो देखील तुम्हाला महादेवांच्या शिवपिंडीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे. बेलाची पानं अर्पण करायची आहेत आणि माता पार्वतीचं दुसरं रूप म्हणजे अन्नपूर्णा देवीला तुम्हाला एखादं लाल कलरचं गुलाबाचं फूल हे अर्पण करायचं आहे. धूप दीप दाखवायचा आहे आणि मग तुम्हाला तिथे बसायचं आहे. तर पहा, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला विड्याचं एक पान लागणार आहे. तर पान असं स्वच्छ पाहून घ्यायचं आहे. तर विड्याचं पान लागणार आहे, थोडीशी आपल्याला मध लागणार आहे आणि 101 अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. तुटलेले फुटलेले तांदूळ घ्यायचे नाहीत. आपल्याला 101 बेलाची पाने लागणार आहे, ती तुम्हाला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे चौरंग असेल तर त्या चौरंगावरती जो विड्याचा पान आहे तो ठेवायचा आहे. त्या पानाला तुम्हाला दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित मध लावून घ्यायचे आहे. पूर्ण पानाला तुम्हाला मध लावून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर जे अखंड तांदूळ आहेत म्हणजे 101 तांदूळ आहेत तर तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत 1-1 तांदूळ तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती ठेवायचा आहे. आणि मग हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी जर तिथे असतील तर त्यांना घेऊनच तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. जर तुमचा मुलगा हॉस्टेलला राहत असेल, तो तिथे नसेल तर मग तुम्हाला स्वतः जायचं आहे. परंतु जर मुलगा असेल तर मुलाच्या हातून जर हे तुम्ही हा उपाय केला तर त्याला त्याचा जास्तीत जास्त लाभ होणार आहे. परंतु मुलगा नसेल तर मग तुम्ही स्वतः तिथे जायचं आहे
आणि मग हा जो विड्याचा पान आहे तो आपण बरोबर घ्यायचा आहे आणि 101 बेलपत्र ते देखील आपण बरोबर घेऊन जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्रथम शिवलिंगावरती तुम्हाला जलाचा अभिषेक करायचा आहे आणि महादेवांना तुम्हाला चंदन लावायचं आहे। तसेच तुम्हाला धोत्र्याचं फूल असेल तर तो अर्पण करायचा आहे, धूप दीप दाखवायचे आहे आणि मग तुम्हाला हा जो तुम्ही विड्याचं पान घेतलेला आहे तर तो पान तुम्हाला आणि त्या पानावरती जे अक्षता आहेत तर त्या तुम्हाला महादेवांना अर्पण करायचे आहेत, म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। जर मुलगा असेल तर मुलाच्या हातूनच तुम्हाला ते पान आहे तर ते शिवलिंगावरती ठेवायचं आहे आणि जे 101 बेलपत्र आपण घरून आणलेले आहेत तर ती 101 बेलपत्र ते देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। आणि मग माता पार्वती व महादेवांना तुम्हाला मनापासून विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत। तसेच तो ज्या परीक्षा देत आहे, नीटची परीक्षा देत आहे त्याच्यामध्ये त्याला उज्ज्वल यश प्राप्त होऊ दे, किंवा त्याची 10वीची परीक्षा आहे, 12वीची परीक्षा आहे तर त्याच्यामध्ये देखील त्याला यश प्राप्ती हो, त्याच्या मागील जे काही दुःख अडचणी संकटे आहेत तर ते दूर होऊ द्या। तसेच माझ्या पतीची प्रगती होऊ द्या, माझ्या घराची भरभराट होऊ द्या, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहू द्या। जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, कोणतीही तुमच्या मनामध्ये इच्छा असू द्या ती या उपायाने पूर्ण होणार, म्हणजे 100% पूर्ण होणारच। कोणतीही तुमची इच्छा असू द्या ती पूर्ण होणारच, कारण हा जो उपाय आहे तर हा उपाय इच्छित मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय आहे। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल, तुम्हाला जर घर हवं असेल किंवा नोकरी हवी असेल, तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर त्या पूर्ण होणार, इतका हा प्रभावी उपाय आहे। हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून हा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तिथे महादेवांचे शिवलिंग आहे तर तिथे तुम्हाला अर्धी प्रदक्षिणा मारायची आहे, म्हणजे पूर्ण प्रदक्षिणा ही कधीच महादेवांच्या शिवलिंगाला मारायची नसते, अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते। प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर मग तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचा आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे। तुम्हाला जमेल तेवढा वेळ तुम्ही हा मंत्र जप करायचा आहे। तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मुलांच्या जर उज्ज्वल भविष्यासाठी केला असेल तर याचा तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ तुम्हाला मिळेल, किंवा तुमच्या मुलाची 10वी असू द्या, 12वी असू द्या, नीटची परीक्षा असू द्या तर त्याच्यामध्ये त्यांना उज्ज्वल यश हे प्राप्त होईल। पहा, महादेव हे साध्या साध्या गोष्टीने देखील प्रसन्न होत असतात। त्यांच्यावर तुम्ही 1 तांब्या पाण्याचा जलाभिषेक केला तरी देखील तुमच्या मनोकामना या पूर्ण होत असतात। पहा, या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर बेलाचं वृक्ष लावलं तर त्याचा देखील तुम्हाला खूप लाभ होणार आहे, म्हणजे 1 बिल्व पत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचे पुण्य मिळतं। त्या पत्राच्या झाडाला तुम्ही 1 प्रदक्षिणा जरी घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहे तेवढ्या तीर्थक्षेत्राचे तुम्हाला दर्शन घडते। इतकं महत्व या बेलाच्या झाडाला दिलेलं आहे। तर अवश्य तुम्ही या शिवरात्रीच्या दिवशी 1 बेल वृक्ष लावून पहा आणि त्याला नुसतं लावायचं नाही तर त्याला व्यवस्थित पाणी वगैरे घालून त्याची नित्यनेमाने पूजा करा। तसेच सोमवारी त्या झाडाखाली एखादा दिवा लावा। पहा, तुमची प्रगती आणि तुमची घराची भरभराट ही काही दिवसातच होईल। तसेच पहा, कुटुंबामध्ये जर कोणत्याही प्रकारच्या समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो, म्हणजे या अंतर्गत संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा देशी तुपाचा दिवा, त्याच्यामध्ये कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यामध्ये लांब वाती आणि तुपाच्या दिव्यामध्ये उभी वात असावेत। प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा, यामुळे घरात शांतता देखील कायम राहील। तसेच बघा, आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती आहे, खूप दवाखाना केलेला आहे परंतु त्या व्यक्तीला फरक पडत नसेल तर मग काय करायचं आहे, तिच्या दिवशी म्हणजे दुपारी 12च्या आतमध्ये तुम्हाला 7 बोरं आणायची आहेत आणि ती बोरं जी आजारी व्यक्ती आहे तर तिच्यावरून तुम्हाला 3 वेळा ती बोरं घड्याळाच्या उलट्या दिशेने उतरून घ्यायची आहेत आणि मग ती तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवांच्या शिवपिंडीवरती ती अर्पण करायची आहेत। तर बघा, यामुळे 3 महिन्यामध्ये आजारी व्यक्ती ही पूर्ण ठणठणीत बरी होईल। तर हे जे उपाय आहेत तर हे शिवपुराणामधील उपाय आहेत, तर याचा जास्तीत जास्त लाभ हा तुम्हाला होणारच आहे। म्हणून पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने हे उपाय आहेत तर ते अवश्य करा, कारण या महाशिवरात्रीला दुर्मिळ योग शुभ संयोग जुळून आलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।